नमस्कार मंडळी, प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत शाळेच्या बाहेर मिळणारे समोसे किंवा समोसापुरी तुम्ही म्हणू शकता। तर समोसे बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये मी इथे घेतलेला आहे 1 वाटी बारीक रवा। तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये तुम्ही तो बारीक करून घेऊ शकता। आता इथे रवा घेतलेला आहे, यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ। पाऊण चमचा आपल्याला इथे खाण्याचा सोडा घालायचा आहे। आता लगेचच आपल्याला यामध्ये पाव चमचा हळद सुद्धा घालायची आहे। तिखटासाठी लाल तिखट इथे मी घातलेलं आहे। तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करायचं आहे। तर इथे थोडा चाट मसाला सुद्धा मी इथे घालणार आहे। तुमच्याकडे जर चाट मसाला नसेल तर इथे तुम्ही आमचूर पावडर सुद्धा घालू शकता। समोसे कुरकुरीत होण्यासाठी 1 चमचाभर तेल मी गरम करून घेतलेले आहे, ते सुद्धा यामध्ये आता आपण घालूयात। तेल गरम असल्यामुळे मी इथे चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेते। आता आपल्याला हे सर्व साहित्य हाताने व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे, मी दाखवते त्याप्रमाणे। आता व्यवस्थित असं सगळे जिन्नस एकत्र झालेले आहेत, तर आता आपण कोमट पाणी घेऊयात। आता हे पाणी आपल्याला थोडं थोडं करून याचं मस्त असं पीठ मळून आपल्याला घ्यायचं आहे। तर बघू शकता मी दाखवते त्याप्रमाणे आपल्याला इथे व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त सैलही आपल्याला हे पीठ मळायचं नाहीये। तर इथे पीठ मळून तयार झालेलं आहे। झाकण लावून आपण 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवून देऊयात। 15 ते 20 मिनिटं झाले, झाकण काढूयात। बघा किती छान असं पीठ हे इथे भिजलेलं आहे। आता पुन्हा एकदा थोडंसं आपण हाताने मळून घेऊयात। हवं असेल तर तुम्ही इथे तेलाचा हात थोडासा लावू शकता। तर आता ह्याचे हव्या त्या साईजचे आपण गोळे बनवून घेऊयात। तर इथे गोळे बनवून तयार झालेले आहेत। आता गव्हाचं किंवा तुम्ही इथे मैदा घेऊ शकता, थोडंसं पीठ लावून आपण आता हे लाटून घेऊयात। आता लाटताना आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। तर इथे अशा प्रकारे आपली इथे चपाती अशी प्रकारे लाटून झालेली आहे। आता याचे बाजूचे आपल्याला चारही कोपरे अशा प्रकारे कट करून काढून टाकायचे आहेत। आता याला आपल्याला चौकोनी असा आकार द्यायचा आहे। आता जे राहिलेलं पीठ आहे ते पुन्हा लाटताना आपण वापरात घ्यायचं आहे। आता याच्या 2 पट्ट्या मी इथे करून घेते। बघू शकता अशा प्रकारे 2 किंवा तुम्ही छोटे समोसे करायचे असतील तर याच्या 4 पट्ट्या सुद्धा होऊ शकतात। तर मी सांगते त्याप्रमाणे बघू शकता इथे 2 पट्ट्या रेडी झालेल्या आहेत। त्यातील एका पट्टीचे आपण त्रिकोण कट करायचे। तर बघू शकता आपले इथे त्रिकोणी समोसे तयार झालेले आहेत। तुम्हाला किती बारीक किंवा किती मोठा आकार द्यायचा आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता। आता सोबतच बाजूला तेल गरम करून घेतलेले आहे, त्यामध्ये आपल्याला हे समोसे मीडियम टू हाय फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत। बघू शकता किती छान असे समोसे टम्म असे फुगले जात आहेत। तुम्ही बघू शकता इथे सर्व समोसे मी याच पद्धतीने व्यवस्थित असे तळून घेणार आहे। अगदीच म्हणाल तर हे समोसे हिरवी चटणी किंवा सॉस बरोबर किंवा पिकनिकला जाताना प्रवासात सुद्धा तुम्ही हे बनवून नेऊ शकता। खूप छान आणि क्रिस्पी असे चविष्ट लागतात। तर आता आपण इथे दुसरी बॅच सुद्धा अशाच प्रकारे तळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता किती झटपट होणारी रेसिपी आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की तुमच्या घरी एकदा नक्की बनवून बघा। तर इथे समोसे बनवून तयार झालेले आहेत। आता ह्यावरती आपल्याला थोडंसं काळं मीठ अशा प्रकारे पसरवून घालायचं आहे आणि सर्व समोसे असे वर खाली एकत्र करून घ्यायचेत, म्हणजे मीठ सर्वत्र लागलं जातं। तर आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।